कुठे आहे शंभूकन्या भवानीबाईंचं सासर? या जिल्ह्यात आजही 8 वाडे दिमाखात उभे. ऐका रंजक माहिती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतलेला छावा सिनेमा चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांचा इतिहास या सिनेमातून जगभरात पोहोचतोय. या सिनेमाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल सगळ्यांमध्येच एक कुतूहल निर्माण झाले. संभाजी महाराजांचं शौर्य, त्यांच्या बलिदानाबद्दल बोललं जातं आहे. तर त्यांच्या पश्चात काय काय घडलं, त्यांच्या कुटुंबाचं काय झालं, याबद्दल आता जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. तर संभाजी महाराजांचं लग्न येसूबाईंसोबत झालं. छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई यांना 2 अपत्ये झाली, कन्या भवानीबाई आणि पुत्र शाहू. संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई अर्थात शंभूकन्या भवानीबाईंचा जन्म 4 सप्टेंबर 1678 रोजी पिलाजी राजेशिर्के यांच्या शृंगारपुरातील वाड्यात झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई देखील येसूबाई महाराणी तसेच धाकटे बंधू शाहू महाराज यांच्यासोबत औरंगजेबाच्या नजरकैदेत होत्या. नंतर त्यांचं लग्न शंकराजी महाडिक यांच्यासोबत झालं. शहाजीराजेंच्या स्वराज्यापासूनच महाडिक कुटुंबाचे भोसले कुटुंबियांसोबत जवळचे संबंध होते. भवानीबाई या त्यांच्या वडिलांप्रमाणे धाडसी होत्या. शंकराजी महाडिक यांचं निधन झालं तेव्हा भवानीबाई सती गेल्या. जिंजीचा किल्ला स्वराज्यात राहावा म्हणून प्रयत्न. तर शंकराजी महाडिक यांनी जिंजीचा किल्ला आपल्या स्वराज्यात राहावा यासाठी खूप प्रयत्न केले होते. शाहू महाराजांचा बहिणीवर म्हणजेच भवानीबाईंवर विशेष जीव होता. त्यांनी भवानीबाईंना तब्बल 24 गावची सनद दिली, तसेच 70हून अधिक वाड्यांची सनद दिल्याची माहिती आहे. आजही दिमाखात उभे आहेत वाडे. सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. त्यापैकीच एक आहे पाटण तालुक्यातील तारळी गावातील हे वाडे. भवानीबाईंना 2 अपत्ये होती, दुर्गोजी आणि अंबाजी. आजही तारळे गावात राजे महाडिक वंशजांचे अस्तित्व टिकून आहे. या गावात त्यांचे 8 वाडे दिमाखात उभे असल्याचं पाहायला मिळतंय. तर तारळे गावातला 2 नद्यांच्या संगमावर आजही भवानीबाईंची समाधी पाहायला मिळते.